मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एनटीए सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर पुनर्परीक्षेच्या पूर्वी खबरदारी म्हणून फडणवीसांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या। नवी मुंबई मनपातर्फे महापौर सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागात पाण्याची गुणवत्ता चाचणी घेण्यात येते। पाण्याचे सॅम्पल घेऊन त्यांची चाचणी करण्यात येत असून यामध्ये पाणी पिण्यायोग्य असल्याचं समोर आलंय। गढूळ पाणी पुरवठा होत असल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, त्याचं तत्काळ निवारण करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आश्वासन महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलं आहे। नागपुरात अवैध कत्तलखान्यांविरोधात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन करण्यात आले। शहरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। 8 जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। तायक्वांदो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 89 पदकांची कमाई करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकावला आहे। कल्याण डोंबिवलीत मुलांकडून कचरा काढण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। अल्पवयीन मुलं कोणतीही सुरक्षा व्यतिरिक्त गटारात कचरा काढत असल्याचं दिसतंय। ठेकेदाराकडून लहान मुलांकडे काम करवून घेतले जात असल्याचं पाहायला मिळालंय। पुण्यातील रिक्षा चालकांसाठी आता मराठी भाषा शिकणं बंधनकारक केलं जाणार आहे। राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं विशेष मराठी प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे। पुण्यातील फुलेवाड्यात वटसावित्री पूजेला बंदी घालण्यात आली आहे। पुरातत्व विभागानं परिपत्रक जारी केलंय। महात्मा फुले यांचे वंशज प्रशांत फुले यांनी सरकारकडे याचिका केली होती। ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य आणि संविधानिक नियम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये संडे ऑन सायकल सायक्लोथॉनमुळे 7 जून रोजी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। सांगवी वाकड आणि देहू परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून भिवंडीत पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शहरातील अंजूर फाटा परिसरात मोठ्या उत्साहात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी विविध झाडांची लागवडही करण्यात आली।